like it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 54. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 54. नमस्कार, मी वसंत दरेकर, जिल्हा प्रदेश प्राथमिक शाळांचा एक पर्यवेक्षक. शिक्षकांना आणि मुलांना भेटून आम्ही इंग्रजी शिकतो ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांचं मत विचारायला म्हणून मी एका लहानशा गावात आलोय. मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासारख्याच इतर अनेक मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना ह्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणायचंय ते आता ऐकूया. नमस्कार दरेकर साहेब. नमस्कार जाधव सर. नमस्कार मोरेबाई. तुम्ही आज येणार होता? आम्हाला कल्पनाच नव्हती. असाच आलो तुमच्याशी गप्पा मारायला. काय म्हणतोय तुमचा वर्ग? आम्ही इंग्रजी शिकतोचे पाठ मुलांना ऐकवताय ना? ऐकवतोय मुलांना, त्यांना सुद्धा खूप आवडतात. पण काय? अहो, आमच्या पोरांना अजून पाठातल्या रंजनासारखं अचूक इंग्रजी नाही बोलता येत. अहो, अचूक कसं बोलतील सर? कधी न ऐकलेली भाषा. हो, एकदम बिनचूक कशी बोलतील मुलं? माझ्या वर्गातली मुलं तर भरपूर इंग्रजी बोलायला लागली आहेत. इयत्ता 10वीतली मुलं काय बोलतील एवढं इंग्रजी माझ्या 6वीच्या वर्गातली मुलं बोलतात. पण चुका मात्र अजून करतातच. हे बघा साहेब, मी काय म्हणतो, थोडं बोला, पण ते अगदी बरोबर बिनचूक बोला. मी तर अगदी याच्या उलट म्हणेन. चुका केल्या तरी हरकत नाही, पण इंग्रजीत भरपूर बोला, आत्मविश्वासाने बोला. ऐकून आणि बोलूनच इंग्रजी सुधारेल मुलांचं. असा विचार कधी केला नव्हता आम्ही. पण जाधव सरांचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाही बरं का साहेब. आपण असं करूया, गेल्या वर्षी म्हणजे 5वीत आपण वर्षाअखेर तुमच्या शाळेतल्या ज्या मुलांची चाचणी घेतली होती ना, त्यांच्यातल्याच एकाला इंग्रजी बोलायला सांगूया. मोरेबाई, तुमच्या वर्गातल्या कोणाला तरी बोलवा बरं. नितीन, अरे जा रे, त्या अश्विनीला घेऊन ये. काय बाई? अश्विनी, हे दरेकर सर काय म्हणतात ते ऐक जरा. नमस्ते सर. नमस्ते बेटा. अश्विनी, तू 6वीत आहेस ना? हो सर. मग मी तुला आम्ही इंग्रजी शिकतो च्या पाठातून शिकलेला एक प्रश्न विचारणार आहे. तू उत्तर द्यायचंस, ठीक आहे? चालेल सर. अश्विनी, टेल मी अबाउट युअर फॅमिली. माय मदर नेम इज आशा. शी इज हाऊसवाईफ. माय फादर्स नेम इज दिनेश. ही इज अ फॅक्टरी वर्कर. I have one बहीण sister. I have one sister. She is 4. She goes Balwadi. I have no brother. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास. पळ आता, जा डबा खायला. थँक्यू सर. बघा सर, चुका केल्यास ना पोरीनी. हो, तसं पाहिलं तर अश्विनीनी भरपूर लहान लहान चुका केल्या. माय मदर्स नेम ऐवजी माय मदर नेम. आय हॅव वन सिस्टरच्या जागी आय हॅव अ वन सिस्टर वगैरे वगैरे. पण कशी छान फाड बोलली, न लाजता न घाबरता. अहो, तिचा आत्मविश्वास तर बघा. तिला जे काही सांगायचं होतं ते सर्व तिने इंग्रजीत सांगितलं. आपल्याला सगळं कळलं. हे तुमचं म्हणणं बरोबरच आहे साहेब. अहो, माझ्या वर्गातल्या मुलांचा सुद्धा इंग्रजी बोलायचा आत्मविश्वास वाढलाय आणि मला सुद्धा इंग्रजी शिकवण्यात मदत झाली या कार्यक्रमाची. आणि बरं का दरेकर साहेब, पाठाच्या एका भागात सुनीता मावशी जसं सांगतात तसं मी लिहून घेते, म्हणजे नंतर सराव करताना आपलं बरं पडतं. बरोबर काय ते आपल्याजवळ लिहिलेलंच असतं. आणि खरं सांगू का सर, इतकी वर्ष आम्ही स्पेलिंग पाठ करणं यावर खूप भर द्यायचो.
बोलण्याकडे लक्ष कमी द्यायचो. म्हणजे साहेब आम्ही आपलं रीडिंग आणि रायटिंगच जास्त करत होतो, स्पीकिंग कमीच. हा, पण आता स्पीकिंग कडे सुद्धा जास्त लक्ष द्यायला लागलो आहोत आम्ही. अहो सर, भाषा शिकताना स्पीकिंग फार महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा, आपली मुलं मराठी इयत्ता पहिलीत येण्याआधी त्यांच्या स्वतःच्या घरी आजूबाजूला 6 वर्ष मराठी ऐकत असतात, बोलत असतात. चुकत चुकत, बोबडं बोलत वयाची 6 वर्ष होईपर्यंत अगदी छान बोलू लागतात. नंतर मग कुठे शाळेत येऊन वाचायला आणि लिहायला शिकू लागतात. अहो साहेब, तुमचं बरोबर आहे हो, पण इंग्रजीच्या बाबतीत ही ऐकायची संधी त्यांना कुठं मिळणार? ऐकणार ते फक्त हा कार्यक्रम. हो, इंग्रजी ही आपल्या मुलांसाठी एक परदेशी भाषा आहे. इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज फॉर दीज चिल्ड्रन. आम्हाला इंग्रजी शिकवण्याचं ट्रेनिंग दिलं ना, तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलं की इंग्रजीच्या तासात पूर्ण वेळ इंग्रजीच बोलायचं. पण या पाठात तर भरपूर मराठी वापरतात. पण त्यातून मुलं इंग्रजी तर शिकतात ना. हो. मग हेच तर उद्दिष्ट आहे आपलं. जी पद्धती परिणामकारक आहे ती वापरायची. कोणतीही भाषा शिकवताना काहीतरी समजावून सांगण्यासाठी, सूचना देण्यासाठी मातृभाषा वापरावीच लागते. मातृभाषा हे मुलांच्या हातातलं एक महत्वाचं अध्ययनाचं साधन आहे. मग त्याचा वापर नको का करायला? हो, ह्या पाठांमध्ये सुनीता मावशी मराठीत बोलतात, पण मुलांना मात्र इंग्रजीत बोलायला सांगतात. आणि बरं का साहेब, आम्हाला प्रशिक्षणात असंही सांगितलं होतं की ट्रान्सलेशन मेथड वापरायची नाही. पण या पाठात बऱ्याच वेळा मुलांना इंग्रजीतून मराठीत किंवा मराठीतून इंग्रजीत अनुवाद करायला सांगतात. ते का? हो, नवीन भाषा शिकताना आपल्या मातृभाषेत अनुवाद करणं हे एक महत्वाचं कौशल्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण ट्रान्सलेशन मेथड वापरतोय. ह्या पाठांमध्ये सुनीता मावशी मुलांना शिकवलेलं कळलंय की नाही हे बघायला अनुवाद करायला लावतात. पण नंतर मात्र मुलांना इंग्रजीतच बोलायला लावतात आणि तेही स्वतःबद्दल, स्वतःच्या आवडीनिवडींबद्दल बोलायला सांगतात. आत्ता कळलं. म्हणजे इंग्रजी शिकवताना मराठी भाषा योग्य तिथं वापरायची आणि योग्य तिथं मराठीत अनुवादही करायचा. हो, पण मुख्य उद्दिष्ट लक्षात ठेवायचं. मुलांना आत्मविश्वासानं इंग्रजीत बोलता आलं पाहिजे. पूर्ण वाक्यात आपले विचार मांडता आले पाहिजेत. मग हे करताना लहान लहान चुका झाल्या तरी हरकत नाही. दरेकर साहेब, या पाठांमध्ये भूतकाळातलीच वाक्य जास्ती येत नाही. हो, जर सगळे पाठ ऐकले असतील तर मुलांना भूतकाळात बोललेलं समजलं पाहिजे. माझ्या वर्गातल्या मुलांनी आत्तापर्यंत झालेला प्रत्येक पाठ ऐकलाय. म्हणजे 53 पाठ ऐकलेत आणि सरावही केलाय. साहेब, मग जरा त्यांचीच चाचणी घ्या की. बरं, बोलवा बघू. मोरेबाई, एक दोघांना बोलवा. सारिका, विजय, जरा इकडे या बरं. काय बाई? हे दरेकर सर, तुम्हाला ते आता इंग्रजीतून काही प्रश्न विचारणार आहेत. नमस्ते सर. गुड मॉर्निंग सर. दुपारी गुड मॉर्निंग म्हणायचं वाटतं. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बरं, तुमच्या बाई सांगत होत्या की तुम्ही आत्तापर्यंत आम्ही इंग्रजी शिकतो इंग्रजीचे सगळे पाठ ऐकलेत. हो सर. बरं, तर मग आता मी जे इंग्रजीत बोलीन ते तुम्हाला समजतंय का बघूया. आय वेंट टू माय सिस्टर्स हाऊस. आय एट बटाटा वडा. काय म्हणालो मी? तुम्ही म्हणालात तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी गेला होता आणि तुम्ही बटाटा वडा खाल्ला. म्हणजे मी आधी घडलेल्या घटनेबद्दल बोललो का पुढे होणाऱ्या घटनेबद्दल? भूतकाळात. म्हणजे आधी घडलेलं तुम्ही सांगितलं. हे कशावरून कळलं तुम्हाला? तुम्ही म्हणालात आय एट बटाटा वडा म्हणजे भूतकाळ आणि तुम्ही म्हणाला आय वेंट म्हणजे भूतकाळ. सारिका, विजय, तुम्हाला बरंच इंग्रजी येतंय की. वा. येतं थोडं बाई. गुड. मग सांग बघू विजय, व्हॉट डिड यू डू लास्ट संडे? I went my uncle's house. I played cricket. I made tea for my uncle. एक्सलंट. व्हेरी गुड. चला आता खेळायला जा दोघं.
अरे 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 विजय, सांभाळून पडशील. पडलाच का? हा विजय ना नेहमी धडपडतो, अगदी शरद दादा सारखा. तुमच्या लक्षात आलं ना, पाठ ऐकून इंग्रजी भूतकाळातली वाक्य कळायला लागतील आणि स्वतःलाही इंग्रजी भूतकाळातली वाक्य बोलता येतील. आता विजय बोलला ना तशी, आणि अजूनही भरपूर इंग्रजी बोलता येईल तुम्हाला. आणि वर्तमान काळ आणि भविष्य काळातल्या वाक्यांचं काय? त्यांचाही सराव चालू राहीलच. आता भूतकाळावरती भर दिला आहे, कारण भूतकाळ हा इंग्रजीतला जरा अवघड प्रकार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, ही मुलं थोड्या थोड्या चुका करत होती, पण स्वतःबद्दल मनमोकळेपणानं बोलत होती. त्यांना जे वाटतंय ते इंग्रजीत व्यक्त करू शकत होती, आणि तेही योग्य काळातली वाक्य तयार करून. इतपत जर तुमची बहुतेक मुलं बोलायला लागली तर खूपच साध्य केलं तुम्ही. हे चांगलं सांगितलं साहेब तुम्ही. बरं, अजून काही प्रश्न आहेत का तुमच्या मनात? मला मुख्य काळजी होती ती ह्या चुकांबद्दल. पण आता कळलं की मुलांना मोकळेपणानं इंग्रजी बोलता यायला पाहिजे. जे वाटतंय ते योग्य काळातली वाक्य तयार करून व्यक्त करता आलं पाहिजे. मग हे करताना लहान लहान चुका झाल्या तरी हरकत नाही. दरेकर साहेब, गेल्या वर्षी इयत्ता 5वीतल्या मुलांची तुम्ही चाचणी घेतली होती ना, त्यातून काय सिद्ध झालं? ह्या प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात ग्रामीण आणि शहरी सरकारी शाळांमध्ये संशोधन केलं होतं. त्यात चक्क सिद्ध झालं की नियमित पाठ ऐकून सराव करणारी मुलं 5वी अखेर त्याच शाळेतल्या इयत्ता 7वीच्या मुलांपेक्षा खूप जास्त इंग्रजी बोलायला लागली, आणि इयत्ता 10वीच्या मुलांपेक्षाही. अरे वा, चांगलीच प्रगती करतायत आमच्या शाळेतली मुलं. हो, पण पाठ ऐकणं मात्र चुकवायचं नाही. मी तर 2 मुलांना नेमूनच ठेवलंय. जर मी नसले तर पाठ ऐकवायचा हे त्यांचं काम. बरं, तर मोरेबाई जाधव सर, मी निघतो आता. पण तुम्ही मात्र कार्यक्रम नियमितपणे ऐका, आणि कार्यक्रमानंतर सराव करायला विसरायचं नाही बरं का. I learn English. I learn English. So do you. मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासारख्या मुलांच्या आणि शिक्षकांच्या गप्पा गोष्टी ऐकून गंमत वाटली ना? बरं, तर आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.